हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी आहे ऐश्वर्या. हा आपला 10th लेक्चर आहे आणि या आधीच्या सर्व लेक्चर्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर तुम्हाला मिळणार आहे, तर तिथनं तुम्ही चेक करू शकता. आता लॉजिकल रिझनिंग या युनिट अंतर्गत आपण काल 2011 पासून तर 2015 पर्यंत सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले होते. सेम आज आपण 2016 पासून सुरू करूया, तर 2020 पर्यंतचे सर्व लॉजिकल रिझनिंगवर आलेले प्रश्न सोडवून बघूया. आणि त्याआधी तुम्हाला माहीतच आहे की आम्ही महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी एक नवीन बॅच सुरू केली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला 50 पूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयरचे देखील क्वेश्चन्स मिळणार आहेत टेस्ट सिरीज स्वरूपात आणि त्यांचे सोल्युशन्स पण PDF फॉर्मॅटमध्ये. आता हे सर्व जे तुम्हाला मिळणार आहे त्यात तुम्हाला फक्त 999 रुपीज पे करायचे आहे आणि या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच नाही तर फुल सिलेबसवर नोट्स आणि फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स देखील मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या टेस्टसाठी तुम्हाला अनलिमिटेड अटेम्प्ट्स मिळणार आहेत. आता जर का काही आपल्याला इम्पॉर्टंट असते पेपरच्या आधी तर ती प्रॅक्टिस, आणि ती प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स, जे आम्ही तुम्हाला देणार आहोत या 50 फुल सिलेबस टेस्टवर. तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन केली पाहिजे. सोबतच तुम्ही हा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि यात तुम्हाला आणखी डिटेल्ड इन्फॉर्मेशन मिळेल. चला तर मग लेक्चरला आपण स्टार्ट करूया. तर बघा, आपण हा प्रश्न घेत आहोत 2016 पासून घेत आहोत, आपण स्टार्ट करत आहोत आणि बघूया आपण आपले प्रश्न कुठून सुरू होतात. तर हा आहे आपल्याकडे आपला पहिला प्रश्न. यांनी आपल्याला एक वर्ड दिला आहे, त्या वर्डला एका कोड लँग्वेजमध्ये लिहिलं आहे आणि आपल्याला म्हणतं आहे की हा जो वर्ड आहे किंग, त्याला पण आपल्याला सेम कोड लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण ABCD लिहायची आहे. त्यानंतर बघा, सर्वात जवळचा शब्द आपल्याला हा C दिसतोय ना. Cचा कोड काय आहे बघा. Cचा कोड आहे 2. म्हणजे जर का आपण Cला 2 लिहिलं तर आपण Bला 1 लिहू आणि Aला 0 लिहू. ठीक आहे. तर त्यानुसार आता पूर्ण कंप्लीट करायचं. ओके. तर आता बघा, प्रिन्स दिलं आहे आपल्याला. आणि याची कोड काय दिला आहे आपण ट्राय करू. बघा, P साठी 15, R साठी 17, I साठी आहे 8, N साठी यायला पाहिजे 13 आणि C साठी 2 आणि E साठी 4. तर बघा, हाच कोड आपल्याला दिला आहे. आता म्हणजे आपण जे 1 2 3 4 नंबरिंग केली आहे ABCDला ती अगदी बरोबर केली आहे. आता किंगसाठी आपण बघूया काय यायला पाहिजे. तर आपल्याकडे आहे KIN आणि G. तर यानुसार K साठी यायला पाहिजे 10, म्हणजे हा रॉंग झाला आहे आत्ताच नाही, हा पण रॉंग झाला आहे. मग I साठी यायला पाहिजे 8, तर हा आधीच रॉंग झाला आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन Aच असायला पाहिजे, पण तरी आपण पूर्ण लिहूया. N साठी यायला पाहिजे 13 आणि G साठी यायला पाहिजे 6. 10 8 13 6, 10 8 13 6. ऑप्शन A इज द करेक्ट ऑप्शन. मग नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. हा 31st प्रश्न आहे बघा. हा काय म्हणतो, आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे, कन्क्ल्युजन दिलं आहे, आपल्याला सांगायचं आहे की कन्क्ल्युजन कुठलं बरोबर आहे. ठीक आहे. वेन डायग्राम इज द बेस्ट वे. आता बघा काय म्हटलं आहे, ऑल बॉलर्स ऑफ माय टीम आर विकेट टेकर्स. तर बॉलर्स आर विकेट टेकर्स. मग म्हटलं आहे वरुण इज नॉट विकेट टेकिंग बॉलर. आता वरुणला मग आपण अलग बनवूया. कन्क्ल्युजन काय म्हणते, वरुण इज अ स्पिन बॉलर. आता स्पिनचा कुठे उल्लेख नसल्यामुळे हा कन्क्ल्युजन चुकला. ओके. त्यानंतर दुसरं काय म्हटलं आहे, वरुण इज नॉट अ बॉलर ऑफ माय टीम. हे तर बरोबरच आहे. हे दिसताना आपल्याला वरुण आणि ह्या पहिल्या स्टेटमेंटच्या वेन डायग्राममध्ये आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या वेन डायग्राममध्ये डिफरन्स आहे, म्हणून वरुण बॉलर नाही आहे त्याच्या टीमचं, हे बरोबर आहे. तर सेकंड कन्क्ल्युजन बरोबर असल्यामुळे आपण Bला टिक करू आणि B इज द करेक्ट ऑप्शन. तर बघा, हा 32 वाला नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याला काय म्हणत आहे, स्टेटमेंट आहे, कन्क्ल्युजन शोधायचं आहे. ऑल ॲपल्स आर मँगोज. ऑल ॲपल्स आर मँगोज. मग आहे
ऑल मँगोज आर बनानाज, सर्वच मँगोज जे आहेत ते बनानाज आहेत. कन्क्ल्युजन काय म्हणतं बघा, कन्क्ल्युजन म्हणतं आहे ऑल ॲपल्स आर बनानाज, सर्वच ॲपल्स बनानाज आहे म्हणतात, सर्वच ॲपल बनाना आहे, बरोबर आहे. कन्क्ल्युजन 1 करेक्ट आहे. दुसरं म्हटलं आहे सम बनानाज आर मँगोज. तर आपण आता इथे नीट बघितलं तर आपण म्हणू शकतो की काही बनाना जे आहेत ते मँगोज आहेत, कारण आपण म्हणतोय की सर्वच मँगोज बनानाज आहेत, तर काही बनाना मँगो आहेत हे आपण म्हणू शकतो. म्हणून सेकंड कन्क्ल्युजन पण बरोबर आहे. तर त्या हिशोबाने आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. आता वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. हां, इकडे पण परत आपल्याला कोड लँग्वेजेस विचारलं आहे. तर परत तेच करायचं, ABCD लिहायचं पूर्ण. त्यानंतर आता आपल्याला 1 2 3 4 लिहायचं, तर कसं लिहायचं बघा. सर्वात जवळ इथे F आहे, Fला 7 दिलं आहे, तर जर का Fला 7 आलं तर याला 6 5 4 3 2 असं येईल. ओके, आता ही सिरीज कंप्लीट करायची. आता ही सिरीज कंप्लीट झाली तर आपल्याला बघा काय दिलं आहे, फ्रॉगसाठी दिलं आहे आपल्याला Fला 7, तर आपण पण इथे Fला 7 लिहिलं आहे. Rला आलं 19, Rसाठी 19 बरोबर आहे. मग Oसाठी आलं आहे 16, Oसाठी 16 बरोबर आहे. आणि Gसाठी 8, तर Gसाठी 8 पण, म्हणजे आपली सिरीज आपण एक्झॅक्टली बरोबर लिहिली आहे. तर आपल्याला ट्रिप्ससाठी विचारलं आहे TRIP. बघू आपण काय येणार आहे. तर Tसाठी येतं आहे 21, तर आपण 21 लिहू, म्हणजे हा ऑप्शन रॉंग झाला आहे. Rसाठी येणार आहे 19, तर 19 म्हणजे हा ऑप्शन रॉंग झाला आहे. मग I आहे, तर Iसाठी 10 आहे, 10 म्हणजे हा ऑप्शन रॉंग झाला आहे. आणि Pसाठी आहे 17, तर हा बघा बिलकुल 21 19 10 17 म्हणजे B इज द करेक्ट ऑप्शन. तर हा बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न आपल्याला काय म्हणतं की ऑड वन आउट काढायचं आहे. तर आधी तर आपण यांना ओळखता आलं पाहिजे. आपल्याला काय दिलं आहे, FEG. ओरिजिनल कसं असतं EFG. फर्स्ट जो आहे तो सेकंड गेला आहे. मग काय TSU, ॲक्च्युली कसं असतं STU. परत हा जो फर्स्टवाला आहे हा सेकंड नंबरवर गेला आहे. मग दिलं आहे NML, ॲक्च्युली कसं असतं LM आणि N, तर हा जो फर्स्ट आहे हा थर्ड गेला आहे बघा, ठीक आहे. आणि मग काय RQS, कसं असतं QRS, परत हा जो फर्स्ट आहे हा सेकंड गेला आहे, तर वेगळा फक्त हाच आहे, म्हणून C इज द करेक्ट ऑप्शन, तो ऑड वन आहे. आता बघूया नेक्स्ट प्रश्न. बघा आपल्याला म्हटलं आहे 5 प्लेयर आहेत आपल्याकडे, PQRST नावाचे कार्ड्स खेळत आहेत एका टेबलवर. म्हणजे हा आहे टेबल, इथे हे लोक त्याच्या अवतीभोवती कार्ड्स खेळत आहेत. आणि 5 लोक आहेत म्हटल्यावर 5 आपण बनवूया इथे डब्बे. आता याच्यामध्ये आपल्याला करेक्ट फिल करायचं, ठीक आहे. तर काय म्हणतं P इज ऑन द लेफ्ट. ओके, तर बघा लेफ्टला जाताना, सॉरी हे झालं राईटला जाताना, आणि असं जाऊ तर लेफ्टला जाऊ. ओके, तर चला आपण याच्यामध्ये आता फिल करूया करेक्ट. तर काय म्हटलं P इज ऑन द लेफ्ट ऑफ Q. लेफ्टला म्हणजे इथे, तर हा P आहे, तर हा Q आहे. मग काय म्हटलं बट नॉट द नेबर ऑफ T, म्हणजे इथे T नाही येणार. P Tचा नेबर नाही असं म्हटलं, म्हणजे इथे T नाही येणार. मग आहे S इज ऑन द राईट ऑफ R. तर राईट म्हणजे इकडे, तर समजा मी इथे S लिहिलं, तर S Rच्या राईटमध्ये म्हणतं, म्हणजे इथे आपल्याला R लिहावं लागेल, तेव्हाच Rच्या राईटमध्ये S होणार. बट नॉट द नेबर ऑफ Q. Qचा नेबर नाही म्हणतं, म्हणजे बरोबर आहे, इथे आपण एम्प्टी स्पेस ठेवली आहे, बरोबर आहे. मग म्हटलं आहे T इज ऑन द राईट ऑफ Q. Qचा राईट म्हणजे हा, तर इथे T. तर त्या हिशोबाने आपण फिलिंग तर बरोबर केली आहे. आता बघू क्वेश्चन काय आहे. हू इज ऑन द राईट ऑफ S. Sच्या राईटला, Sच्या राईटला म्हणजे आपल्याला इथे बघावं लागेल या साईडला, तर Sच्या राईटला कोण येत आहे, P येत आहे, तर B इज द करेक्ट ऑप्शन. तर याच्यामध्ये एवढेच प्रश्न आहेत. आपण नेक्स्ट पेपर बघूया 2017चा. तर हा आहे एप्रिल 17चा पेपर. आणि बघा हा प्रश्न आपल्याला काय म्हणतो आहे की आपल्याला करेक्ट रिलेशनशिप शोधायचं आहे अमंग प्लेयर्स, स्टुडंट्स आणि गर्ल्स. तर तुम्हाला माहीतच आहे काय येणार आहे उत्तर. बघून घ्या एकदा सर्व वेन डायग्राम बघा. येस, A इज द करेक्ट ऑप्शन. कसं बघा, ते हे समजा प्लेयर्स आहेत, हे समजा स्टुडंट्स आहेत, आणि हे समजा गर्ल्स आहेत. तर काही गर्ल्स प्लेयर आहेत, काही प्लेयर्स स्टुडंट आहे, काही स्टुडंट्स गर्ल्स आहेत. पण तिघंही कारण तिघंही एकमेकांशी थोडे थोडे रिलेटेड आहे, म्हणून तिघंही एकमेकांचे इंटरसेक्शन दाखवणार. तर
करेक्ट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. हां, नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणत आहे. आधी आपण प्रश्न नीट करूया सॉल्व्ह. अशोक जम्प्ड हायर दॅन मोहन. अशोक समजा इतकं उंच जंप करतो आहे आणि म्हटलं आहे मोहनपेक्षा. आता आपण मोहनला इतकं बनवूया, ठीक आहे. हां, तर हे आहे मोहन. अशोक जम्प्ड हायर दॅन मोहन बट नॉट हायर दॅन चेतन. म्हणजे चेतन जो आहे तो अशोकपेक्षा पण हाय जंप करतो. त्याच्यानंतर म्हटलं आहे नरेश जम्प्ड हायर दॅन कृष्णा बट नॉट ॲज हाय हॅज मोहन. म्हणजे नरेशचा जो जंप आहे तो कृष्णापेक्षा तर जास्त आहे पण मोहनपेक्षा जास्त नाही. देन व्हॉट इज द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे सर्वात कमी सर्वात नंतर येणार. तर के सर्वात लास्टमध्ये येणार आणि चेतन सर्वात फर्स्टवर येणार. तर आपल्याला यांचा करेक्ट ऑर्डर सांगायचा आहे. तर चेतन, अशोक, बघू आपण कुठे आहे. तर आपल्याकडे हे आपल्याला यायला पाहिजे चेतन, अशोक. इथे नाही आहे तर हे रॉंग झालं. सगळ्यात आधी इथे चेतन नाही म्हणून हे रॉंग झालं. 3 ऑप्शन्स उरलेत आपल्याकडे. त्यात दुसऱ्या नंबरवर अशोक यायला पाहिजे म्हणून हे रॉंग झालं आणि हे पण रॉंग झालं. तर बघू आपण आता सी काय म्हणत आहे. चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा हा करेक्ट ऑप्शन आहे. तर सी इज द करेक्ट ऑप्शन. तर बघा हा आहे नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आपल्याला काय म्हणतो आहे की कन्क्ल्युजन दिलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे, आपल्याला आन्सर सांगायचं आहे. तर बघा ऑल सोशल वर्कर्स आर पॉलिटिशियन्स आणि सम पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल. तर सर्वच जे सोशल वर्कर्स आहेत ते पॉलिटिशियन्स आहेत. आणि नेक्स्ट काय आहे की सर्वच जे काही पॉलिटिशियन्स जे आहेत ते प्रोफेशनल्स आहेत. काही पॉलिटिशियन्स प्रोफेशनल्स आहेत, ठीक आहे. हा प्रोफेशनल्सचा झाला ऑरेंज राऊंड. आणि बघा आता आपल्याला कन्क्ल्युजन काय दिलं आहे. नो सोशल वर्कर इज अ पॉलिटिशियन. तर हे तर तसंच चुकलं कारण पहिलाच स्टेटमेंट आपल्याला काय म्हणतं आहे की सर्वच सोशल वर्कर पॉलिटिशियन्स आहेत म्हणत आहे. म्हणून हा स्टेटमेंट तर चुकला. हा कन्क्ल्युजन तर चुकला. नेक्स्ट कन्क्ल्युजन काय म्हणतं आहे ऑल पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल्स. पण तसं नाही आहे. काहीच पॉलिटिशियन्स प्रोफेशनल्स आहेत जे या इंटरसेक्शनमध्ये येत आहेत, हो ना. म्हणून हा पण चुकला. तर ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. आणखी बघूयात प्रश्न आहे का. नाही, या पेपरमध्ये इतकेच प्रश्न आहे. वळूया नेक्स्ट पेपरकडे. तर हा आहे जानेवारी 2018चा पेपर. यात हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू. कोड लँग्वेज आला आहे बघा. आपल्याला म्हटलं आहे चेन्नई दिलं आहे त्याची ही कोड आहे म्हटलं आहे. तर आपल्याला सांगलीचा कोड सांगायचा आहे. तर तीच प्रोसिजर ABCD लिहायचं पूर्ण. आता ABCD लिहिल्यानंतर त्याचे नंबर्स द्यायचे आपल्याला. तर नंबर्समध्ये बघायचं आपल्याला दिलं आहे सगळ्यात जवळ सगळ्यात स्टार्टिंगला A येतो. एचा कोड बघायचं काय आहे 2. तर जर का A2 असेल तर त्यानुसार 3 आणि 4. तर तर C पण होत आहे 4वर. तर बरोबर आहे मग आपली नंबरिंग. तर चला आपण आता ही नंबर सिरीज कंप्लीट करू. आता चेन्नईचा कोड आपल्याला दिला आहे तो एकदा आपण चेक करू. C साठी 4, H साठी 9, E साठी 6, N साठी दिलं आहे 15, N साठी 15. मग दिलं आहे A साठी 2 आणि I साठी 10, बरोबर आहे. आता सांगलीचा कोड आपल्याला शोधायचा आहे. सांगलीमध्ये SANGL आणि I. तर S साठी आहे 20 म्हणजे 20 सगळ्याच ऑप्शनमध्ये आहे, ठीक आहे. मग A साठी आहे 2. तर इथे 2 नाही आहे, हा रॉंग झाला. मग आहे N साठी आहे आपल्याकडे 15. इथे 14 आहे, हा गेला. इथे 14 आहे, हा गेला. ऑप्शन A करेक्ट असणार आहे. पण आपण कंप्लीट करू. G साठी आहे आपल्याकडे 8. इथे बघा परत 8 दिसला आपल्याला. L साठी आता 13 आहे आपल्याकडे. इथे 13 दिसला. आणि I साठी आपल्याकडे 10. तर हा 10. तर इथे 10 आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन A आहे याचा. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आता आपल्याला वेन डायग्राम काढायचं आहे प्लेयर्स, कबड्डी प्लेयर्स आणि फुटबॉल प्लेयर्समध्ये. तर तुम्हीच सांगा वेन डायग्राम कोणतं येणार आहे ते. बरोबर, C इज द करेक्ट ऑप्शन. कारण हे पूर्ण प्लेयर्स सांगत आहे. तर काही प्लेयर्स कबड्डी प्लेयर्स आहेत तर काही प्लेयर्स फुटबॉल प्लेयर्स आहेत. बघा आता हा नेक्स्ट प्रश्न आहे 35 प्रश्न. तर खूपच सोपा प्रश्न आहे. काय म्हणते आपल्याला. इफ फुटबॉल इज लाइटर दॅन टेनिस बॉल अँड बास्केटबॉल इज हेवियर दॅन टेनिस बॉल बट लाइटर दॅन हँडबॉल
देन विच इज द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द बॉल्स इन टर्म्स ऑफ वेट. असेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात हेवियर सगळ्यात लास्टमध्ये येणार आहे ना. इथे येणार सगळ्यात हेवियर आणि इथे येणार लाईटर. असं आपण गेलं तर सगळ्यात हेवियर इथे येणार, सगळ्यात लाईटर पहिल्या नंबरवर येणार. तर आपण ट्राय करू याला नंबर वाईज लावायचं. तर काय म्हटलं आहे, फुटबॉल टेनिस बॉलपेक्षा हलका आहे. हलका आहे म्हणजे पहिले येणार. काय हलका आहे? फुटबॉल. कशापेक्षा? टेनिस बॉलपेक्षा. आणि बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षा जड आहे. बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षाही जड आहे म्हणजे तो नंतर येणार. परंतु हँडबॉलपेक्षा हलका आहे. परंतु हँडबॉलपेक्षा हलका आहे काय? बास्केटबॉल. तर हँडबॉल बास्केटबॉलपेक्षाही जड आहे याचा अर्थ, म्हणजे हा झाला हँडबॉल. तर म्हटलं आपल्याला त्या वजनानुसार चेंडू चढत्या क्रमात लावा. तर सगळ्यात हेवी काय झालं मग? हँडबॉल झालं. तर बघू आपण. आणि सगळ्यात लाईटर आहे आपल्याकडे फुटबॉल. तर स्टार्टिंग फुटबॉल, एंडिंग हँडबॉल. असं कुठे कुठे दिसतं आपल्याला? फुटबॉल हा पहिलाच ऑप्शन दिसतो आपल्याला फक्त. आणि आपण क्रमनुसार आपल्याला पहिले फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. तर बघा हा आहे नेक्स्ट प्रश्न 36. आणि आपल्याला काय म्हटलं आहे? ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर ह्युमन बिंग्स. सरळ सरळ खूपच सोपा आहे हा प्रश्न. ए टू बी आणि बी टू सी जाते. म्हणून आपण सरळ म्हणू शकतो ऑल ॲनिमल्स आर ह्युमन बिंग्स. ठीक आहे. आणि इथे काय दिलं आहे बघा? सम ॲनिमल्स आर ह्युमन बिंग्स. ओके. मग दुसरं काय आपल्याकडे? सम चिल्ड्रन्स आर इनोसेंट. तर आता जर का आपण इथे वेन डायग्राम बनवला, सम चिल्ड्रन आर इनोसेंट, तर काय सेकंड कन्क्ल्युजन बघा, सम चिल्ड्रन आर नॉट इनोसेंट. तर बरोबर आहे, जे इंटरसेक्शनमध्ये येत आहेत ते इनोसेंट आहेत आणि बाकीचे चिल्ड्रन इनोसेंट नाही आहेत, म्हणून हा पण बरोबर आहे. तर त्यानुसार बोथ आर करेक्ट. आता हा पेपर आहे 2019चा. इथे तुम्ही बघू शकता हा 2019चा पेपर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रश्न शोधायचे आहेत. तर हे आहेत आपले प्रश्न. सर्वात आधी बघा आपल्याला काय म्हटलं आहे? अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन द मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. ठीक आहे. एकदा ट्राय करा बरं तुम्ही. आता जर का तुमचं उत्तर आलं असेल ग्रास म्हणजे 1, मग काऊ 4, मग मिल्क 3, मग 2 कर्ड आणि मग 5 बटर, तर तुम्ही रॉंग आहात. का बरं रॉंग आहात? कारण ग्रास काऊला नाही खात ना, काऊ ग्रासला खाते. म्हणून करेक्ट ऑर्डरमध्ये 4 आधी यायला पाहिजे आणि 1 नंतर. बाकीचं बरोबर आहे. 3, 2, 5 बरोबर आहे, फक्त 1 आणि 4 चुकलं आहे. आणि ते कुठे दिसतं आपल्याला? डी ऑप्शनमध्ये दिसते. हो ना, कारण काऊ ग्रासला खाणार, म्हणून 4, मग 1, मग 3 to 5. तर डी इज द करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट प्रश्न बघू. हां, आता आपल्याला दिलं आहे परत कोड लँग्वेज दिलं आहे. HJLNला आपण कन्वर्ट केलं ILORमध्ये आणि त्याच प्रिन्सिपलला यूज करून आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे DFHJचं. तर आपलं बेसिक्स सगळ्यात आधी ABCD लिहायचं पूर्ण. आणि काय म्हटलं आहे? Hला आपण लिहिलं I, Hला आपण लिहिलं I. मग आहे जेला आपण लिहिलं जेला आपण लिहिलं L. तर बघा H+1I, J+2L. मग आला Lला आपण लिहिलं O, मग Lला आपण लिहिलं O. Lपासनं O काय झालं? +3. मग आहे Nला आपण लिहिलं आहे, मग आहे Nला आपण लिहिलं आहे R, Nला आपण लिहिलं आहे R. बघा Nपासनं 1, 2, 3, 4 म्हणजे +4, म्हणजे +1, +2, +3, +4. तर तसंच आपण नेक्स्ट पण करायचं. D+1 काय येणार? E कुठे आहे? Aमध्ये नाही आणि Dमध्ये नाही, म्हणजे ते कॅन्सल. मग आहे F+2H येणार. H कुठे आहे? फक्त Bमध्ये आहे. तर तसं तर B ऑप्शन करेक्ट असणार आहे, पण आपण पूर्ण सॉल्व करू. मग आता K यायला पाहिजे, तर H+3 यायला पाहिजे K. तर बघू 1, 2, 3 बरोबर आहे. मग J+4 यायला पाहिजे N. तर हा आहे J आणि +4 म्हणजे 1, 2, 3, 4 N. तर बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन B इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा हा नेक्स्ट प्रश्न आपल्याला काय म्हणत आहे? पॅरेट्स हॅव ग्रीन कलर. हा जो स्टेटमेंट आहे हा काय आहे? ओके, कुठल्या टाईपचं स्टेटमेंट आहे? तर हा इन्फरन्स नाही आहे. का बरं?
कारण हा कुठल्या दोन शब्दापासून नंतर डिराईव्ह केलेला नाही आहे. दोन शब्दांना कंपेअर नाही केल्या म्हणून हा कंपॅरिझन पण नाही आहे आणि हा इम्प्लिकेशन पण नाही आहे. हा आहे परसेप्शन, म्हणजे हा ट्रूथ आहे, सत्य आहे. हे आहे म्हणजे आहे, म्हणून पॅरेट हॅव ग्रीन कलर इज अ परसेप्शन. किंवा आपण सरळ याला म्हणू शकतो की हा एक स्टेटमेंट आहे. ओके ओके, न मूव्हिंग टू द नेक्स्ट. तर बघा आपला 29 प्रश्न काय म्हटलं आपल्याला, की आपल्याला स्टेटमेंट्सवर बेस्ड कन्क्ल्युजन्स कोणते करेक्ट आहे हे सांगायचे. तर स्टेटमेंट काय दिलं आपल्याला, ऑल डॉंकीज आर हार्डवर्किंग आणि सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बिंग्स. तर इथे आलं आहे ऑल आणि सम. ऑल प्लस सम जेव्हा पण येते तेव्हा त्याचं जे कन्क्ल्युजन असतं ते डेफिनाईट नसतं. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपण म्हणू नाही शकत की 70%, 20%, एक्झॅक्ट आपण नाही सांगू शकत. इनडेफिनाईट असणार आहे. ठीक आहे, इनडेफिनाईट असताना आपल्याला कन्क्ल्युजन्स कुठले कुठले दिले आहेत, सम डॉंकीज आर हार्डवर्किंग आणि दुसरे दिले आहेत सम डॉंकीज आर ह्युमन बिंग्स. दोन्ही जागी आपल्याला ना सम आला आहे, इनडेफिनाईट आहे. ठीक आहे, आपल्याला एक्झॅक्ट नंबर नाही दिला आहे, त्या हिशोबाने बोथ कन्क्ल्युजन्स बरोबर असणार आहेत. तर हे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. वेन डायग्राम सांगायचं आहे आपल्याला बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्समधला. तर ट्राय करा तुम्ही, कोणता असू शकतो वेन डायग्राम. बरोबर एच असणार आहे, कारण काही स्टुडंट्स जे आहेत, समजा आपण याला स्टुडंट्स घेतलं, याला बॉईज घेतलं आणि गर्ल्स घेतलं, काही स्टुडंट्स बॉईज असणार आहेत, काही बॉईज स्टुडंट्स असणार आहेत, काही गर्ल्स स्टुडंट्स असणार आहेत, तर काही स्टुडंट्स गर्ल्स असणार आहेत. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, इथेच संपला आहे हा प्रश्न. आता इथेच संपला आहे हे पेपर. नेक्स्ट आपण 20चा पेपर घेऊया. तर हा आहे लास्ट इयरचा पेपर, 20चा पेपर, 2020. आणि फर्स्ट प्रश्न बघा काय आहे, वाईल एंटरिंग इन टू द ट्रेन अनिल वॉज अहेड ऑफ श्याम. याला आपण असं क्रमांकाने लिहूया. अनिल श्यामच्या समोर होता. अनिल इज अहेड ऑफ श्याम. मग म्हटलं आहे हू वॉज अहेड ऑफ किरण. श्याम होता किरणच्या समोर. मग म्हटलं आहे अनिल वॉज बिहाइंड श्वेता. अनिलच्या समोर होती श्वेता आणि श्वेताच्या मागे होता अनिल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट ऑर्डर ऑफ एंट्री इन टू द ट्रेन. तर समजा ही ट्रेन आहे, ट्रेनच्या आतमध्ये जायचं आपल्याला ऑर्डर सांगायचं आहे. तर सर्वात आधी श्वेता, मग अनिल, मग श्याम आणि त्यानंतर किरण. तर असं कुठे दिसतं आपल्याला, श्वेता, ओके श्यामाला चुकलं हे, श्वेता, अनिल, श्याम आणि किरण. तर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. मग नेक्स्ट बघूया प्रश्न. जर का LONQचा अर्थ JMLO होते, तर तेच प्रिन्सिपल वापरून आपल्याला सांगायचं आहे GDJMचा काय अर्थ आहे. सोपं आहे ना, आपल्याला फक्त ABCD लिहायचं बस, बाकी काही नाही. तर आपण ABCD लिहूया आधी. हां, तर आपल्याला काय म्हटलं आहे, Lचा अर्थ आहे J. आता बघू आपण L आणि J मध्ये काय रिलेशन आहे. तर हा आहे L आणि हा आहे J. ओके, म्हणजे L पासनं -2 केलं की J येते. मग काय आहे, ओचा अर्थ आहे M. आता बघा, ओचा अर्थ आहे म्हटलं आहे M, तर परत O पासनं -2 केलं की M येते. मग आहे N. Nचा अर्थ आहे म्हटलं आहे L, तर Nचा अर्थ आहे L, तर परत N पासनं -2 केलं की L येते. आणि Qचा अर्थ आहे O, तर Qचा अर्थ आहे O, म्हणजे Q पासनं -2 केलं की L येते, O येते. तर आपल्याला GDJMचा अर्थ सांगायचा आहे. तर आपण असं करूया बघा, GDJM. ओके, GDJ आणि M. तर G पासनं -2 म्हणजे E, D पासनं -2 म्हणजे B, J पासनं -2 म्हणजे H आणि M पासनं -2 म्हणजे K. तर आपल्याला आलं पाहिजे EBHK. EBHK. तर ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. तर हा आहे नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आपल्याला म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो. आपल्याला 2 स्टेटमेंट्स दिले आहेत, त्याच्यावर एक कन्क्ल्युजन दिलं आहे आणि आपल्याला सांगायचं की हा जो पूर्ण प्रकार आहे हे कुठल्या टाईपचा आहे, कोणती स्टेटमेंटचा प्रकार असतो. तर
आपल्याला दिलं आहे ऑल ॲनिमल्स डाय आणि ह्युमन बिंग्स आर ॲनिमल्स, म्हणून दिलं आहे एव्हरी ह्युमन बिंग विल डाय. ठीक आहे, आता आहे बघा देअरफॉरचा साईन आला. देअरफॉरचा साईन आला म्हणजेच हे आहे इन्फरन्स, कारण या दोन स्टेटमेंटवर बेस्ड आपण तिसरा स्टेटमेंट डिराईव्ह केला आहे, तर आपण त्याला म्हणतो इन्फरन्स. तर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आता फेवरेट क्वेश्चन आपला वेन डायग्रामवर मदर, सिस्टर आणि वुमन, वुमन, सिस्टर आणि मदर. तर आता हा प्रश्न आहे, आपल्याला वेन डायग्राम बनवायचा आहे फॉर वुमन, सिस्टर आणि मदर्स. तर तुम्ही ट्राय करा सर्वात आधी. बरोबर, ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. हे सर्व येणार वुमन्ससाठी, हे येणार सिस्टर्ससाठी आणि हा येणार मदर्ससाठी. काही मदर सिस्टर आहे, काही सिस्टर मदर्स आहेत आणि सिस्टर आणि मदर सर्वच आहेत वुमन. ओके, सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आता बघा हा 30 प्रश्न. ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह, सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. ए टू बी, बी टू सी ट्रॅव्हल नाही करत आहे. ओके, त्याच्यानंतर ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह म्हटलं तर ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह, मग आहे सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह, तर इथे येणार पॉलिटिशियन्स. कन्क्ल्युजन बघा, सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह. आता पॉलिटिशियन आणि अग्रेसिव्हचा डायरेक्ट रिलेशन आहे की सर्वच पॉलिटिशियन्स अग्रेसिव्ह असतात, तर हा कन्क्ल्युजन चुकला. त्यातल्या त्यात जेव्हा ऑल आणि सम आहे डेफिनेट कन्क्ल्युजन नसणार, आणि इथे डेफिनेट दिलं आहे की सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह. सम नॉट आलं तर तसंच हा स्टेटमेंट रॉंग झाला आहे. ओके, त्यानंतर म्हटलं आहे सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स, तर प्लेयर आणि पॉलिटिशियनचा तो कुठे कंपॅरिझन आहेच नाही, म्हणून हा पण कन्क्ल्युजन चुकला.